संघांनी, त्यामुळे हा चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलाय. डिक्लेअर 1 च्या रूपानं 1 धाव मिळते. रोशनजी काय वाटतं एकंदर? इथे पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर कैलासवासी तुळशीदास इलेव्हन टीमनं धाडसी निर्णय घेतला आहे तो फलंदाजीचा, आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिले ते इलेव्हन टीमला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये इलेव्हन टीमचा गोलंदाजाचा मात्र डंका पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतं. चांगली लाईन, चांगल्या लेंथनं गोलंदाजी दाखवत असताना डॉक्टर महेश पाटील. मागच्या मॅच मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या महेश पाटील यानं, कारण प्रत्येक गोलंदाजावरती धावसंख्येची चढाई झाली होती. आता महेश पाटील यांच्यावरती हल्ला चढवला गेला जातो. सुनील गावस्कर स्टँड कडे चेंडू विस्थापित होतो. मिळतील टोटल 6 रन. SPL सिक्सर. डीजे चमत्कारिक खेळ इथे दाखवावा लागेल. पुन्हा प्रहार केलाय. नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि इथे 1 न धावसंख्या मात्र आकार घेत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती गुणतालिकेवरती बिनगडी बाद. टोटल कैलासवासी तुळशीदास इलेव्हन टीमच्या 9 धावा गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. डॉक्टर महेश पाटील. इथे थोडासा शांत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन्स मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि निश्चितच या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हर मधील फक्त चेंडू शिल्लक आहे तो 1. 5 चेंडूंमध्ये 10 रन्स खर्च केल्या डॉक्टर महेश पाटील या गोलंदाजांनी. इथे आक्रमक आक्रमक रवैया, ट्रॅकिंग शॉट पाहायला मिळतो. मिळतील 4 रन. चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर बिनगडी बाद तुळशीदास इलेव्हन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. तर याच दरम्यान आपण पाहतोय येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये, खरं तर आत्ताच 2 दिवसांनी मार्च महिना निघेल आणि त्यामध्ये त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण सरपंच चषकाचं एक दर्जेदार आयोजन याच मैदानावर पाहणार आहोत. तरी पण ग्रुप ग्रामपंचायत मधील सर्व रहिवासी जे खेळाडू आहेत या सर्व खेळाडूंना विनंती असेल, सूचना असेल की आपण लवकरात लवकर आपली नावं नोंद करायची आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये भाग ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी संपर्क साधायचा आहे त्वरित. पुढच्या कालखंडामध्ये एक भली मोठी स्पर्धा तुमच्या भेटेला येते, ज्याची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली. परंतु याही स्पर्धेचा तितकाच बोलबाला सध्याच्या घडीला रायगडामध्ये पाहायला मिळतो. एखाद्या प्रीमियर लीगचं आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळतं. साईप्रीत लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केलं जातं. जबरदस्त कार्य वाघमारे ब्रदर्स आपलं इथे प्रस्थापित करत असताना आपलंही मनपूर्वक आभार. प्रेम वाघमारे, चंदू वाघमारे, संदेजी शेलके हे त्रिवेणी संगम सातत्यानं या रायगडमध्ये पाहतो. यावेळी आक्रमक पद्धतीने फटका खेळायचा होता आपल्या फॉलोथ्रूमध्ये. पायाने चेंडू मात्र अडकवला गेला आणि इथे डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज असताना रोशन केनी आपली रोशनाई प्रस्तावित करत असताना पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करताना पाहायला मिळतो. आणि समोर बॅटिंग मार्ग सज्ज असताना खेळाडू अमित म्हात्रे. अमित आता धावसंख्येची चढाई करतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. फिल्डर तैनात आहेत आणि इथे 2 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळतात. हातामध्ये ग्लोव्स पाहायला मिळतात डॉक्टर महेश पाटील यांच्या. दुखापत झाल्यानंतर डॉक्टर इलाज करत असतात, परंतु इथे आपली सुरक्षा म्हणून हातामध्ये हँड ग्लोव्स परिधान करताना डॉक्टर महेश पाटील.
पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे गोलंदाज युवा जिगरबाज रोशन केनी सज्ज असताना इथे थोडस अडखळत खेळलं जातं. बॅटिंग मार्ग पाहायला मिळतो कैलासवासी तुळशीदास 11 टीमचा हा खेळाडू बॅटिंग मार्गवर. ज्ञानेश्वर मस्कर यांनी जर चौकार जरी मारला तरी संदीप मस्कर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवर. हो लेट कट खेळायचं होतं. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या गेल्या. टोटल 3 चेंडू आपण डॉट पाहिले, एक एकेरी आली, त्यानंतर तिहेरी धाव सुद्धा तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहिली. तर संदीप मस्कर यांच्याकडनं चौकारासाठी 500 रुपये. या ठिकाणी फलंदाजाला सुवर्ण संधी ज्ञानेश्वर मस्कर यांच्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. व्हेरिएशन पाहायला मिळतं. अटॅकिंग मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत तैनात आणि तात्काळ एक रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि सांघिक कोठ्यातील धाबा मात्र पाहायला मिळत आहेत. अशा रीतीने पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त. बिनगडी बाद कैलासवासी दिवंगत तुळशीदास 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावसंख्येवरती. आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर मस्कर यांच्यासाठी सुवर्ण संधी. या लीगचे अध्यक्ष आमचे प्रकाशजी पोपेटा यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि प्रभाकर केडी यांच्याकडनं 500 रुपये, 1000 रुपये म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. एका चौकारासाठी 2000 रुपयाचं बक्षीस ज्ञानेश्वर मस्कर यांना सुवर्ण संधी आहे. अतिशय प्रकाशमय हे कार्य. प्रकाशजी पोपेटा या प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत आणि दक्षपणे हे आयोजन या सर्व आयोजकांकडून साध्य केलं जातं. किती येऊ दे व्यत्यय, मोहीम करू आम्ही फत्ते आणि मोहीम मात्र फत्ते पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पहिला दिवस 40+ धमाका राहिला. कालचा जर विचार केला, रेग्युलर आपण क्रिकेट पाहिला प्रीमियर लीगचा आणि आज या स्पर्धेचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहानं इथे साजरा होत असताना गावकरी मंडळींचं एक चांगलं सहकार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं हा क्रीडा सामाजिक वारसा पाहायला मिळतो. राजकारण बाजूला ठेवत एकाच छत्रछायेखाली राजेजी हा पाहायला मिळतो. आणि इथे खऱ्या अर्थानं टाळ्यांचा जो गजर झाला ना, त्याचा दबाव हा खेळाडू झेलू शकला नाही आणि झेल मात्र जमिनीला भूदान होताना आपण पाहिला. सुजल धरणेकर सुसज्जपणे हा झेल त्यानं पकडणं गरजेचं होतं आणि झेल धरतीवरती दान करण्यात आला. प्रहार केलाय, दमदार वार केलाय. फिल्डर आहे तैनात. पाठमोरी जात हा चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होता. दुसरीचा आहे प्रयत्न, नकार तिथे दिला गेला आणि इथे मात्र वार. रनआउटच्या स्वरूपाने पहिला ते धक्का कैलासवासी तुळशीदास 11 टीमला. धन्यवाद. पहा, चौकारासाठी सुवर्ण संधी आहे ज्ञानेश्वर मस्कर यांना. एकूण 2000 रुपये मिळतील. आमचे प्रभाकरजी केणी, प्रकाशजी पोपेटा, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य संदीपजी मस्कार. सुवर्ण संधी. त्रिमूर्तींकडून चांगली बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. अटॅकिंग फटका पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू विस्थापित होताना पाहायला मिळत असताना धावसंख्या 1 नकार घेते. संघ जाऊन पोहोचतो 1 गडी बाद. टोटल डबल दुरी 22 धावा धावफलकावरी घडल्या जात आहेत. मागचा विकेट अमित मात्रेचा पडला गेला, ज्यानं 15 धावा ठोकल्या वैयक्तिकरित्या. इथे बॅटची कडा होती की काय, झेल मात्र जमिनीला दान. एस्टनच्या मागे महेश पाटील डॉक्टर पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज तेजस मस्कर तेजोमय कार्य प्रज्वलित करणारं साध्य करताना आपल्या कोठ्यातून चांगली गोलंदाजी. इथे जोराचा अपील पंचांनी उचलून धरली. जोरदार टाळ्या महेश पाटील यांसाठी.
अप्रतिम झेल यष्टांच्या मागे कव्हर केला गेला आणि दुसरा दे धक्का पाहायला मिळतो कैलासवासी तुळशीदास 11 टीमला. थँक्यू रोशन. खरं तर डॉक्टर महेश साहेबांचं आपण कौतुक करूया. आज या डॉक्टर क्षेत्रामध्ये त्यांना कधी वेळ देखील मिळत नाही क्रिकेट खेळण्यासाठी, परंतु काय झेल टिपलाय. आयुर्वेदिक क्लिनिक त्यांचं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर फार मोठा सल्ला त्यांच्याकडनं आपल्याला मिळत असतो. म्हणजे डॉक्टर म्हणजे देव माणूस. नक्कीच ज्या पद्धतीनं कोविडचं संक्रमण झालं आणि या कालखंडामध्ये डॉक्टर असतील, नर्सेस असतील आणि आपले पोलीस कर्मी आणि त्यातल्या त्यात सामाजिक कार्यकर्ते यांची भूमिका रिवळ सर अतिशय जोखमीची राहिली. तेजस मस्करनं मागच्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या. फक्त 3-2 फलंदाजांचा गाशा तिथे गुंडाळला गेला आणि 3 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 22. चला आपण स्पीडअप घ्या. गोलंदाज येतोय सुजल धरणेकर. इथे चांगल्या पद्धतीनं चपराक पाहायला मिळते. नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू जाधव. मिळतील टोटल 2 रन्स 1 रन्स. नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू जाधव ज्याला डिक्लेअर झोन म्हटलं जातं आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना तिथे मिळाली फक्त सिंगल. या ओव्हरमध्ये सुजल धरणेकरला धाव संख्या रोखायची. ऑफ ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूची पकड पाहायला मिळते. आता समोर स्ट्राईक वरती जुने जाणते खेळाडू ज्ञानेश्वर म्हस्कर इथे सध्या असताना ज्यांच्या बॅटमधून अजूनपर्यंत एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळत नाहीये. ती फटकेबाजी त्यांना साध्य करावी लागेल. सुंदर फटका खेळलाय. एक चौकार सोडण्यासाठी किती टाळ्यांचा गजर होतो. हे कॅश प्राइज पाहायला मिळतं ज्ञानेश्वर म्हस्कर यांसाठी. नक्कीच रोशन, एखाद्या क्षेत्ररक्षकाची सेटिंग लावायला लागेल. एक सेटिंग खूप काही सांगून जाईल. बॉल सोडण्यासाठी काहीतरी ठेवायला लागेल असं वाटतंय. या ठिकाणी गणराज बाद होतोय. या दरम्यान आदरणीय पांडुरंगजी सकाराम केणी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. या साहेब आपलं स्वागत असेल या सुकापूर प्रीमियर लीग 2022 मध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. रोशन, खरं तर या स्पर्धेचा विचार केला तर गुरुनाथ पोपेटा यांचा गावदेवी चायनीज आहे. उत्तम त्यांचे स्वादिष्ट पदार्थ ते चायनीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे एक त्यांची खरं तर आपला मराठी माणूस आहे. व्यावसायिक मराठी माणसाला नेहमीच आपण प्राधान्य द्या आणि त्याला मदत करा. गुरुनाथ पोपेटा गावदेवी चायनीजचे ओनर. एक स्वादिष्ट पदार्थ नक्कीच आवश्यक भेट द्या. मॅन ऑफ द सिरीज त्यांच्याकडनं आहे. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सुजल सज्ज. सुजलचा सामना करतो तो निकेत. या ठिकाणी चांगल्या रीतीनं खेळून काढलेला चेंडू. 1 धाव निश्चितपणानं मिळणार आहे. दुसऱ्या धावण्यासाठी काही प्रयत्न नाही. दरम्यान ज्ञानेश्वर म्हस्कर यांच्या बॅटमधून चौकार किंवा षटकार कधी येईल याची प्रतीक्षा सर्व प्रेक्षक करतायत. हा फटका येतोय की का? क्या बात है, क्या झेल है. अरे बापरे, महेश पाटील, डॉक्टर महेश पाटील यांचा अप्रतिम असा झेल. डॉक्टर महेश पाटील यांचे बंधू बघा. 2 भावांमधलं जे काही साम्य आहे जणू काही महेशच त्या ठिकाणी झेल घेतो की काय अशी भावना झाली. दोघेही सख्खे भाऊ आहेत. नक्की राजेशजी, आणि झेल जो घेतला तो अगदी प्रेक्षणीय होता, पाहण्यासारखा होता. एखाद्या युवकाला लाजवेल असा हा झेल त्यांनी टिपलाय. त्याबद्दल त्यांचं देखील आपण कौतुक करूया. खर तर प्रशांत देखील आता 40 पार केले जेमतेम. त्याच्यामुळे अगदी
चांगला झेल. तर मालिकावीरसाठी खेळाडूला फुल लॉलीपॉप. दरम्यान दोन चांगल्या plate. रीतीने खेळून काढलाय हा चेंडू. निकेतच्या बॅट मधून एक धाव निश्चितपणाने मिळतीये आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागणार आहे. आता मात्र शैलेश स्ट्राईकवर येतोय. मगाच्या धावसंख्या 27, फक्त 27. मगाच्या सामन्यामध्ये त्यांनी 2 षटकार आणि 1 चौकार लगावला तो शैलेश आता मात्र स्ट्राईकला पुनश्च येतोय. बघूया ह्या मॅच मध्ये कसा खेळतोय. शैलेशने या ठिकाणी आज चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रश्न निर्माण होईल का तर नाही. सुंदर असा थ्रो देखील या ठिकाणी होतोय आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 28. शेवटचं षटक आहे आणि धावसंख्या फक्त 28 झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा झाल्या होत्या खरं तर. या ठिकाणी आता मात्र चांगला चेंडू टोलवला होता मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज. एकच धाव. थ्रो देखील तेवढा सुंदर. अनिकेत मनोरे यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर थ्रो देखील. आपल्याला जर खेळाडू घडवायचे असतील तर अशा स्पर्धांचं आयोजन हे महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान रोशनचा पुढील चेंडू शैलेश कशा प्रकारे खेळतोय बघायचं. 1 धाव निश्चितपणानं मिळणार आहे आणि एकच धाव. मात्र एका धावेने काही संघाचं भलं होणार नाही. किमान 2 फटके जे 2 चेंडू शिल्लक आहेत त्याच्यावर 2 फटके येणं अपेक्षित आहे. निकेतने सुद्धा मगाच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती. निकेत क्या बात है. षटकार. या ठिकाणी सुंदर अशा फटक्याची जी अपेक्षा प्रेक्षकांना होती ती पूर्तता निकेतच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ती 36. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येला खऱ्या अर्थानं जर आकार हवा असेल तर एक आणखीन फटका गरजेचा. आकार मिळतो की काही. दरम्यान 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणानं धावलं पाहिजे. मला वाटतं चौकार. थोडीशी मिसफील्ड झाली त्या ठिकाणी आणि धावसंख्या पोहोचते ती 40च्या घरात. ही इनिंग या ठिकाणी समाप्त होते. डीजे डॉक्टर महेशच्या संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 40 धावांमध्ये रोखलं. खर तर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले अन्यथा स्कोर खूपच कमी होता. पाच षटकांमध्ये 41 धावांचं आव्हान. आम्ही 11 संघापुढे.
फलंदाजीसाठी मला वाटतं जात आहेत ते प्रशांतजी पाटील आणि शौर्य 11 आणि तन्मय 11 चे कप्तान, शौर्य 11 आणि तन्मय 11 चे कर्णधार दोघांनीही या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेले आहेत ते सचिनजी पाटोळे. सचिनजी पाटोळे, आपण गेली 3 दिवस म्हणजे आजचा 3रा दिवस आपण या ठिकाणी येत आहात. कशा पद्धतीचं वातावरण आहे, कशा पद्धतीचे सामने आपण पाहिले, काय सांगाल? राजेश, खूपच सुंदर आयोजन आहे आपलं SPLचं. कारण का आम्ही ऑक्शनपासून आम्ही काम करतो या SPLसाठी आणि तिथपासूनचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो दैदिप्यमान प्रवास म्हणता येईल. आणि खरोखरच याच्यावर एखादं आपण कादंबरी लिहायचं ठरवलं तरी आपण लिहू शकतो याच्यावर. एवढं या 15 दिवसात काम झालेलं आहे या SPLच्या निमित्तानं. आणि जी प्रत्येकाची स्वतःची तळमळ होती का हा जो कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पडावा, त्या पद्धतीने सर्वांची वाटचाल चालू आहे. आणि आता काही तासांचा खेळ शिल्लक आहे SPLचा, परंतु असं वाटतं का अजून 1-2 दिवस असते तरी काय फरक पडला नसता. कारण का त्या ज्या पद्धतीनं चंद्रकांत पोपेट असेल, पंढरीनाथ मस्कर असेल, प्रभाकर केनी असेल, किशोर केनी असेल, ज्ञानेश्वर मस्कर असतील, अजून आपले जे आचार्य ज्यांनी आपल्याला 3 दिवस उत्कृष्ट जेवण घातले ते आपले महादेव काका पाटील असतील, आत्माराम तात्या पाटील असतील, सूर्यकांत दादा केनी असतील, धर्मा ठाकूर असेल आणि एक तुझ्यासारखा एक आमचा मित्र जो माजी सभापती आहे पनवेल पंचायत समितीचा राहिलेला आहे आणि त्याने आत्तापर्यंत इथं उत्कृष्ट कॉमेंटेटर म्हणून कार्य केलेलं आहे, ते खरं उल्लेखनीय आहे. आणि आता पुढील तुझ्या तोंडून ऐकूया आपण कॉमेंट्री मॅचची. धन्यवाद. दरम्यान या इनिंगला देखील या ठिकाणी सुरुवात होते. या ठिकाणी कुणाल केणी म्हणजे बॉबी या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर 7-8 पावलांचा रनअप. या ठिकाणी प्रशांत कशा प्रकारे खेळतोय बघायचे. चांगल्या रीतीने खेळून काढलेला चेंडू प्रशांतच्या बॅटमधून हा खणखणीत असा चौकार. खणखणीत असा चौकार. बॉल द्यायचा, बॉल नवीन बॉल द्यायचा. दरम्यान राजेश, एक महत्त्वाचं म्हणजे या SPLमध्ये सर्वात मोठं योगदान म्हटलं तर अध्यक्ष म्हणून ज्यांच्या खांद्यावर हा SPLचा पूर्ण भार दिलेला आहे असे आपले प्रकाश पोपेटा साहेब यांचं खूप मोलाचं योगदान आहे SPLसाठी. त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द असतो आपल्या SPLच्या सामन्यासाठी. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मंडळी जे काम करतो ते खरंच त्यांना सुद्धा कसं वाटतंय ते त्यांनी 2 शब्दात सांगावं असं मी त्यांना विनंती करतोय. आत्तापर्यंत मला सर्व जे 40+ संघाने या सामने SPL आयोजित जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी माझी अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यामुळे मी 40+ दरम्यान एक धाव मिळते. प्रकाश आपण सुरू राहायचं. 40+ संघाचा मी ऋणी आहे. तसेच ऑप्शनसाठी सुद्धा मला जेव्हा त्यांनी सुरुवातीला सांगितलं का तुला सर्व हँडल करायचे तेव्हा मी त्यांना सांगितलं का मला 4-5 खेळाडू द्या. त्याच्यामध्ये मी नाव घेतलं सचिन पाटोलेंचं का हा एक मला माझ्या साथीला द्या. आणि ऑप्शनमध्ये जो काम केलं सचिन पाटील यांनी अक्षरशः म्हणजे लावण्य म्हणजे नजर लागावं नाही असं काम केल्याने ऑप्शनमध्ये काम केलं. आणि जेव्हा काल पिरियड जेव्हा झालं आपण गावातून जेव्हा चालत आलो इथे मैदानापर्यंत तेव्हा जेव्हा सर्कलमध्ये सर्व खेळाडूंना उभे केले तेव्हा त्यांनी जी म्हणजे एक ताकीद दिली प्रत्येक संघाला, कडक शब्दात त्यांनी प्रत्येक संघाला समज दिली
ते अगदी म्हणजे वाखाणण्याजोगं होतं आणि मला सर्व संघांनी म्हणजे 40+ 11 स्टार संघांनी मला अध्यक्षवर त्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रकाशजी. आपल्याकडे आम्ही पुनश्च वळणार आहोत. दरम्यान पुन्हा एकदा एक डॉट चेंडूची सांगता. या डॉट चेंडू त्याच्यामुळे धावसंख्या स्थिर, धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना बॉबी दिसतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हे षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. खर तर प्रकाशजी असतील, पंढरीनाथ मस्कर असेल, प्रभाकर केणी असतील, ज्ञानेश्वर मस्कर असतील, जयवंतजी बेळे असतील, मनीषजी परब असतील, किशोरजी केणी असतील, या सर्व मंडळींची मेहनत, अनिलदादा पोपेट असतील, खरं तर सर्वच जे जे ह्या मैदानामध्ये या मातीशी समरस झालेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करणं मला आनंद वाटेल अभिनंदन करायला, कारण या सर्वांची मेहनत या ठिकाणी फलरूप या ठिकाणी आलेली आहे. याआधी आपण 3 वर्ष SPL करत होतो, मात्र 2 वर्ष कोरोनामध्ये आपण सर्वच त्रस्त होतो आणि त्या अनुषंगानं एक नव्या जोशानं, नव्या जोमानं, नव्या हर्षोल्लासानं या ठिकाणी आपण सुरुवात केली. दरम्यान आमचे पंच या ठिकाणी षटक सुरुवात करण्याची घोषणा करतात. दरम्यान मयूर पाटील या ठिकाणी हा चेंडू जातोय तो बागेच्या आतमध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या पोहोचते ती 8 च्या घरात. मयूरने जर या षटकामध्ये 2 विकेट्स घेतल्या तर शरद पोपेटा यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. 8 धावा झालेल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. दरम्यान मयूर आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुनश्च एकदा तशाच पद्धतीचा चेंडू होता, आता मात्र एकच धाव मिळेल. डिक्लेअर 1च्या झोन मध्ये चेंडू गेला. 2 धावा. किशोरजी या ठिकाणी सांगतात की 2 धावा. आदरणीय सुदामजी तात्या केणी आणि नामदेवजी मुकादम यांना मी विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दरम्यान 1 धाव मिळते. सुदाम भाऊ केणी आमचे काकाश्री यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. त्याचप्रमाणे नामदेवजी मुकादम, सुदाम भाऊ केणी आणि नामदेवजी मुकादम या दोघांनाही या ठिकाणी विनंती आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. दरम्यान धाव संख्या मी तुम्हाला आपल्याला कळवतोय. थोडीशी गडबड निश्चितपणाने झाली काही मिनिट्स मध्ये. बघूया मयूरचा चेंडू. चांगला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 11. मयूर या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. या ठिकाणी मयूर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या ठिकाणी चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. कॅच घेण्याचा सुद्धा प्रयत्न फसतोय, मात्र 1 धाव त्या ठिकाणी मिळते. आमचे मित्र महेंद्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. खरं तर प्रॅक्टिस नाही, वर्षातून 1-2 वेळा खेळायची संधी, अशा पद्धतीनं एक आनंद म्हणून खेळणारा खेळाडू महेंद्र. त्याच्यामुळे झेल सुटला हे काही वेगळं नाही. षटक समाप्त होतं या ठिकाणी. अमेय 11 आणि शौर्य 11, शौर्य प्रतिष्ठान आणि तन्मय 11चा कर्णधार. शौर्य 11 वाला या ठिकाणी आलेला आहे कर्णधार. तन्मय 11चे कर्णधार आपण यायचे. मला वाटतं 3-4 वेळा उद्घोषण आपल्याला झालेली आहे. या ठिकाणी चांगला चेंडू. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी तो चेंडू पकडतोय. निर्धाव चेंडू. या ठिकाणी स्ट्राईकला आहे तो प्रशांत. एक
चौकार निश्चितपणाने मारला होता सुरुवातीलाच, पण त्यानंतर प्रशांतला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय तो बॉबी. दरम्यान हा झेल होतोय की काय, पण चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. आणि एक धाव देखील त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल. चांगला थ्रो देखील त्या ठिकाणी होतोय. खरं तर प्रशांत सुद्धा वर्षातून 1-2 वेळा खेळतो, सुकापूर प्रीमियर लीग असो किंवा कधीतरी येणारा प्रॅक्टिसला. कारण बॉबीचा पुढील चेंडू भाई खेळतोय, भाई म्हणजे तेजस. आता मात्र वाईट चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. हा चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षण कसं होते बघायचं आहे, पण या ठिकाणी चेंडू थोडासा उसळी घेतो. क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची संधी नाही पकडण्याची. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 18. मी पांडुरंग दादा केळी यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. सेमी फायनलचा सामना दरम्यान हा चेंडू चांगला झेल, क्या बात आहे, सुंदर झेल त्या ठिकाणी पकडलाय शैलेश केणीच्या माध्यमातून. डीजे या ठिकाणी नाणेफेक करतात आमचे बंधू पांडुरंगजी केणी. एक प्रतिष्ठित नेतृत्व, तब्बल 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य, 3 वेळा, बघा मी मुद्दाम बोललो 2 वेळा. दादांच्या लक्षात आहे. सर्व गोष्टींपेक्षा ज्या पद्धतीचं प्रेमळ नेतृत्व आहे ते आमचे पांडुरंग दादा या ठिकाणी नाणेफेक करतात. नाणेफेक झालेली आहे, बघूया कोण जिंकतोय. मला वाटतं शौर्य 11 संघाने ही नाणेफेक जिंकलेली आहे. धन्यवाद पांडुरंग दादा केणी. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. सचिनजी एकतर आधीच थंड झाले सगळं. दरम्यान एका धावेसाठी हा चेंडू जातोय. खरं तर बाउंड्री लाईन पार करायला पाहिजेत जर महेश पाटीलच्या संघाला जिंकायचं असेल. दरम्यान चेंडू किती झाले, षटक संपले. आता 19 धावा झालेत. आणखीन 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण. आमचे दोन्ही समालोचक रोशनजी पाटील आणि रवींद्रजी म्हात्रे अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलंय. आम्हा सर्व सुकापूरकरांना आपल्या सुमधुर वाणीनं या ठिकाणी क्रिकेटी भाषेमध्ये त्याच्यामध्ये अतिशय वेगवेगळी उदाहरणं देऊन आपण समालोचन केलं. या ठिकाणी विघ्नेश गोलंदाजीसाठी येतोय, बघूया. पहिला चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढते तो ओमकार. या ठिकाणी काय होतंय बघूया. मला वाटतं 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि तो सफल देखील झाला. थ्रो व्यवस्थित नव्हता त्यामुळे 2 धावा आरामात पूर्ण केल्या या दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी नो चेंडू निश्चितच नो असायला पाहिजे आणि हा डिक्लेअर 1च्या स्वरूपात 1 आणि नोची 1 अशा 2 धावा आणि फ्री हिट. तेवीस धावा झालेत. 11 चेंडू आणि 18 धावा. दरम्यान खूपच शॉर्ट चेंडू होता, चांगल्या रीतीने खेळून काढलाय. बघूया काय होतंय. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी चांगलं सज्ज आहे. या ठिकाणी एकच धाव मिळते. थ्रो खराब आहे पण निकेत ठाकूर आहे मागे त्याच्यामुळे एकच धाव.
बघूया सुजल. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतो की काय. या ठिकाणी 2 धावा मात्र घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी होतात. या ठिकाणी थोडा संत खेळ सुरू आहे. या सुकापूर प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडू ज्या पद्धतीने उतरलेले आहेत, सर्वांचं सहकार्य आहे. आगे बढ़ने वाला व्यक्ति कभी किसी को बाधा नहीं पहुंचाता और बाधा पहुंचाने वाला व्यक्ति कभी आगे नहीं बढ़ता असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे सर्वांचं सहकार्य गरजेचं. दरम्यान हा चेंडू चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातो डिक्लेअर 1च्या झोन मध्ये. धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 28. शेवटचा चेंडू, 7 चेंडू आणि 13 धावा असं हे समीकरण. मला वाटतं हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय, पंचांचा वाईटचा इशारा. 7 चेंडू आणि 12 धावा. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. या षटकाची सांगता होते. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावा असं हे समीकरण. खरं तर हे दोन्ही संघ स्पर्धेतून जवळजवळ बाद झालेले आहेत, पण ठीक आहे. जिंदगी से बड़ा ना कोई और दूसरा गुरु होता है. जहाँ लगने लगा है खेल खत्म हुआ वही से सब शुरू होता है. त्याच्यामुळे पुढील स्पर्धेसाठी आपल्याला निश्चितपणाने शुभेच्छा राहणार आहेत. या ठिकाणी आमचे बंधू अतिशय आदर्श शिक्षक धनंजय दादा केणी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या ठिकाणी धनंजय दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वाईट चेंडू 6 चेंडू आणि 11चं समीकरण. या ठिकाणी ज्ञानेश्वर मस्कर या ठिकाणी गोलंदाजी करताना. दरम्यान 1 धाव तर निश्चितपणानं मिळेल. खरं तर खेळाडूंची जी बॉडी लँग्वेज आहे दॅट इज नॉट गुड. हे चांगलं नाही. आपण अतिशय मंदावलात. असं नाहीये की आपण पुढच्या म्हणजे या स्पर्धेमधून आपलं अस्तित्व संपलेलं आहे, याचा अर्थ असा नाहीये की आपण संपतोय. पुढे स्पर्धा असतील, त्याच्यामुळे बॉडी लँग्वेज परफेक्ट ठेवणं गरजेचं आहे. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू निर्धाव चेंडू. ज्ञानेश्वर मस्कर यांचं कौतुक करावं लागेल, कारण आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असला पाहिजे. दरम्यान हा चेंडू आता मात्र पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवलेला आहे त्या क्षेत्ररक्षकांना. त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची धाव नाही आणि पशु या ठिकाणी बाद होतोय. विमानतळ देखील झालं पाहिजे आणि आपलं नाव देखील लागलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या अस्मितेबरोबर आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे. ही भूमिका आपण ठेवली पाहिजे. भावनिक होऊन चालणार नाही. या ठिकाणी हा फटका मोठा बसतो की काय, मात्र पुन्हा एकदा बाद.
याच्यामध्ये क्लासेस आहेत. दरम्यान आता मात्र समीकरण उरतंय ते 2 चेंडू आणि 10 धावा. भूषण पाटील त्या ठिकाणी फलंदाजी करेल. 2 चेंडू आणि 10 धावा. बघूया भूषण नौका आहे आणि ज्ञानेश्वर दादा अनुभवी मात्र डिक्लेअर 1च्या झोन मध्ये जातोय. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा. सुदाम भाऊ किणी आणि नामदेवजी मुकादम, माझी दोन्ही वरिष्ठांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, कारण आपल्या आशीर्वादाशिवाय आम्ही कोणी काही नाही आहोत. आपले आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. दरम्यान हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा सामना या ठिकाणी जिंकतोय तुळशीदास 11 संघ. ज्ञानेश्वर मस्कर यांचं खूप खूप आभार. आपण या ठिकाणी खेळलात. गणराज केणी यांनी जो कॅच घेतला त्यानंतर मॅच वळली. आता या स्पर्धेतील फक्त 2 सामने शिल्लक आहेत. एक सेमीफायनलचा सामना आणि एक फायनलचा सामना. माझी सर्वांना विनंती असेल की आपल्याला आनंद लुटायचा आहे. थंड नाही राहायचं, शांत नाही राहायचं. आरडाओरड झाली तरी चालेल, पण या ठिकाणी मजा आली पाहिजे ही भूमिका ठेवणं गरजेचं आहे. संघाचं हाय उत्तुंग 11 स्टार क्रिकेट संघ, नाव संघाचं हाय उत्तुंग. किती लढविलं यानी जंग, उधळून विजयाचे रंग. किती लढविलं यानी जंग, उधळून विजयाचे रंग. मिळालेला पैसा जगन्नाथजी बेळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. जगन्नाथजी बेळे, जगन्नाथजी बेळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. या ठिकाणी मी रवींद्रजी म्हात्रे आणि रोशनजी यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी समालोचन करावं. आम्ही मंडळी आहोतच. बॉल किती गेलाय? बॉल 15 किती बॉल काढल्या? त्यांनी